विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। बीएड CET 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। सुपर 50 प्रश्नावली सामान्य ज्ञान रॅपिड रिव्हिजन भाग 2 आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, मागील भागामध्ये आपण 50 प्रश्न सुपर प्रश्नावलीमध्ये पाहिलेले आहेत सुपर 50 मध्ये। तर विद्यार्थी मित्रों, आज त्याचा भाग दुसरा पुढचे 50 प्रश्न आपण आज पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। विद्यार्थी मित्रों, प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? 1 दौलताबाद, 2 चिखलदरा, 3 महाबळेश्वर, 4 वाई। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी प्रसिद्ध होय। पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? 1 चित्रपट क्षेत्र, 2 कला क्षेत्र, 3 साहित्य, 4 क्रीडा क्षेत्र। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 चित्रपट क्षेत्र करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, जपान या देशाच्या संसदगृहास काय म्हणतात? 1 लेजिस्लेशन, 2 असेंब्ली, 3 डाएट, 4 सिनेट। विद्यार्थी मित्रों, आशिया खंडामधलाच आपला शेजारी असणारा देश जो आहे तो म्हणजेच जपान, तर ऑप्शन 3 त्याच्या संसदगृहास आपण डाएट असं म्हणतो। पुढचा प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 पुणे जिल्ह्यात, 2 ठाणे जिल्ह्यात, 3 औरंगाबाद जिल्ह्यात, 4 यवतमाळ जिल्ह्यात। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 पुणे जिल्ह्यात ही दोन्ही ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतात। तर औरंगाबादमध्ये म्हैसमाळ व यवतमाळ जिल्ह्यामध्ये चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आपल्याला पाहायला भेटतात। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, आम्लांचा राजा कोणत्या द्रावणास म्हणतात? 1 सल्फ्युरिक आम्ल, 2 नायट्रिक आम्ल, 3 सायट्रिक आम्ल, 4 आम्लराज। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 आम्लराज, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲक्वेरिजिया असं म्हणत असतो। तर ॲक्वेरिजिया हा जो आम्लाचं मिश्रण आहे विद्यार्थी मित्रों, ह्याला आपण आम्लराज असं म्हणतो। पुढचा प्रश्न, भारतात गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात? 1 बँगलोर, 2 औरंगाबाद, 3 फतेपूर, 4 जयपूर। विद्यार्थी मित्रों, शहरांची टोपण नावे या घटकातील हा प्रश्न। तर बँगलोरला आपण सिलिकॉन सिटी, औरंगाबादला 52 दरवाज्यांचे शहर, फतेपूरला विद्यार्थी मित्रों आपण बुलंद दरवाजाचे शहर असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रों, जयपूरला आपण गुलाबी शहर म्हणतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, भारतीय संविधान पूर्ण होण्यास किती कालावधी लागला? 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 3 वर्ष 6 महिने, 3 1 वर्ष 5 महिने आणि 4 1 वर्ष 11 महिने। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणते? 1 राजस्थान, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 अरुणाचल प्रदेश। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 नावामध्येही अक्षराने कमी आणि क्षेत्रफळाने कमी असं गोवा राज्य होय। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? 1 कोकणी, 2 अहिराणी, 3 माडी, 4 मराठी। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जगातील सर्वात रुंद नदी कोणती? 1 नाईल, 2 ॲमेझॉन, 3 गंगा, 4 मिसुरी। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 ॲमेझॉन ही जगातील सर्वात रुंद नदी होय। तर विद्यार्थी मित्रों, नाईल ही सर्वात लांब नदी आहे, तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? 1 कोकण, 2 मराठवाडा, 3 खानदेश, 4 विदर्भ। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 मराठवाडा हा 76 तालुक्यासहित सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? 1 डॉक्टर माशेलकर यांना, 2 डॉक्टर गोवारीकर यांना, 3 डॉक्टर अब्दुल कलाम, 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 ज्यांनी पृथ्वीसारखे अर्जुनसारखे मिसाईल म्हणजेच अण्वस्त्र तयार केले विद्यार्थी मित्रों, त्यांना आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणतो, म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे अण्वस्त्र तयार झाले, ही बाब आपण लक्षात घ्या। तसेच विद्यार्थी मित्रों, ते भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत हे आपणास माहीत आहे व अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र होय। ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात घ्याव्यात। पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 8 मार्च करेक्ट उत्तर होय।
पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन राय. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा, भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते? 1 मरीन पॉईंट, 2 कन्याकुमारी, 3 इंदिरा पॉईंट, 4 नावा. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 इंदिरा पॉईंट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये, 3 राजस्थानात, 4 आसाममध्ये. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 आसाम करेक्ट उत्तर. महाराष्ट्रामध्ये ताडोबा, गुजरातमध्ये सेसानगीर, तर राजस्थानमध्ये सारिस्कासारखे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन सिटी असे आपण म्हणतो? 1 मुंबईला, 2 बँगलोरला, 3 कलकत्त्याला, 4 चेन्नईला. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 बँगलोरला आपण सिलिकॉन सिटी म्हणतो. का म्हणतो? तर विद्यार्थी मित्र तिथं असणारा कम्प्युटर हब, तर कम्प्युटरमध्ये आपल्याला माहीत आहे सिलिकॉन हा घटक आपण वापरत असतो, तर विद्यार्थी मित्र त्यामुळे आपण त्याला सिलिकॉन सिटी म्हणतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, शासनाची मोफत ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? म्हणजे शासनाच्या अशा कोणत्या वेबसाईट आहेत ज्यावर आपल्याला ऑनलाईन प्रशिक्षण भेटतं आणि ते मोफत भेटतं? 1 MOOC ज्या आपण मूक असं म्हणतो, 2 MSCIT, 3 स्वयं, 4 1 व 3. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 व 3 म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे. तर MSCIT हे मोफत नाही आहे हे आपण लक्षात घ्या. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम महिला मुख्यमंत्री कोण? 1 सुचिता कृपलानी, 2 सरोजिनी नायडू, 3 राबडी देवी, 4 ममता बॅनर्जी. विद्यार्थी मित्र तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सुचिता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री, स्त्री मुख्यमंत्री होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणी लिहिले? 1 रोमिला थापर यांनी, 2 अरुंधती रॉय यांनी, 3 वीणा गावणकर, 4 वीणा पाटील. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 अरुंधती रॉय हे करेक्ट उत्तर होय. तर लहान लहान गोष्टीमध्ये दिसलेला देव अशा प्रकारचं पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिलं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? 1 मोर, 2 हंस, 3 हरियाल, 4 मैना. विद्यार्थी मित्र हरियाल ज्याला आपण ग्रीन पिजन असं म्हणतो म्हणजेच हिरवं कबूतर हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, NEPचे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म डॅश डॅश हे होय. 1 नेटिव्ह एज्युकेशन पॉलिसी, 2 नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी, 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि 4 नन ऑफ दिस म्हणजेच यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो हा NEPचा फुल फॉर्म होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? 1 रॉबर्ट हुक यांना, 2 साल्को सॅबिन यांना, 3 लुईस पाश्चर यांना, 4 एडवर्ड जेनर यांना. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 एडवर्ड जेनर यांना आपण लसीकरणाचे जनक असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र त्यांनी देवी हा जो रोग आहे यावरील लस शोधली आहे ज्याला आपण काय म्हणत असतो तर इंग्रजीमध्ये स्मॉल पॉक्स. आणि विद्यार्थी मित्र चिकन पॉक्स म्हणजेच काजण्या तोही व्हायरसमुळे होणारा रोग आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली, 3 VV गिरी, 4 झाकीर हुसेन. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती, तर राधाकृष्णन सर्वपल्ली हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, ताजमहल कोठे स्थित आहे? 1 पुणे, 2 फतेपूर सिक्री, 3 आग्रा, 4 हैदराबाद. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 आग्रा येथे आपल्याला ताजमहल स्थित असलेला पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्र अजून एक प्रश्न आहे, तर यमुना नदीच्या काठीवर तो आहे, तर आग्रा शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. यमुना करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? 1 कलाक्षेत्र, 2 चित्रपट, 3 क्रीडा, 4 साहित्य. विद्यार्थी मित्र खेळाशी म्हणजेच क्रीडा क्षेत्राशी आपल्याला अर्जुन पुरस्कार संबंधित असलेला पाहायला भेटतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? 1 जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 विनोबा भावे, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सर्वात हलका धातू कोणता? 1 लिथियम, 2 ॲल्युमिनियम, 3 आयरन, 4 सोडियम. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1
लिथियम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? 1 लॉर्ड माउंटबॅटन, 2 लॉर्ड क्लाईव्ह, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड कर्झन. विद्यार्थी मित्रो, पोस्टासारख्या योजना ज्यांच्या काळामध्ये कार्यान्वित झाल्या, रेल्वेसारख्या योजना विस्तारित झाल्या, तर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होय. पुढचा प्रश्न, मानवी हृदयाची दर मिनिटास किती ठोके पडतात? 1 80, 2 120, 3 72, 4 100. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 72, सरासरी 72 ठोके आपल्याला मानवी हृदयाचे झालेले दर मिनिटास पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? 1 H2O2, 2 H2O, 3 HCl आणि 4 O3. विद्यार्थी मित्रो, H2O2 ज्याला आपण हायड्रोजन परऑक्साईड म्हणतो, H2O हे पाण्याचे रेणुसूत्र आहे, तर विद्यार्थी मित्रो HCl हायड्रोक्लोरिक आम्ल आणि O3 म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपला ओझोन. या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. तर ऑप्शन 2 H2O पाण्याचे रेणुसूत्र होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1 नाईल, 2 ॲमेझॉन, 3 थेम्स, 4 गंगा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 नाईल. इजिप्त देशामधून उगम पावणारी नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. तर तब्बल 8000पेक्षा जास्त किलोमीटर अंतर ती पार करते, चालते. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजे चालू राज्यपाल कोण आहेत? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आपल्याला BED CET येण्याची बरीच शाश्वती आपल्याला सांगता येते. पुढचा त्याचा पहिला ऑप्शन विद्यार्थी मित्रो श्रीप्रकाश, 2 भगतसिंह कोश्यारी, 3 PC अलेक्झांडर आणि 4 रमेश बैस. विद्यार्थी मित्रो, श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी विद्यार्थी मित्रो आपले रिसेंट माजी राज्यपाल आपल्याला पाहायला मिळतात. तर बराच कालावधी PC अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्या रनिंग राज्यपाल होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पाण्याचा गोठणबिंदू किती डिग्री सेल्सिअस असतो? 1 100, 2 0, 3 75, 4 80. विद्यार्थी मित्रो, गोठणबिंदू म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट. तर आपल्याला माहिती आहे फ्रीजमध्ये काय असतो? तर बर्फ असतो. तर विद्यार्थी मित्रो, बर्फाचं तापमान आपल्याला माहिती आहे 0 किंवा 0च्या आसपास असतं. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते? 1 स्टेपस, 2 इनकस, 3 फेम्यूर, 4 टिबिया. विद्यार्थी मित्रो, कानातील असणारे हाड स्टेपस हे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. फेम्यूर जे की मांडीमध्ये असते विद्यार्थी मित्रो, मांडीतलं हाड जे की सर्वात लांब हाड आहे. आणि टिबिया म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपली जी पिंढरी आहे, तर पिंढरीमधलं ते हाड होय. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 डॉक्टर अब्दुल कलाम, 3 पु ल देशपांडे, 4 डॉक्टर गोवारीकर. विद्यार्थी मित्रो, आपण आत्ताच सांगितलं तर डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र म्हणजेच अग्निपंख पुस्तक होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखतात? 1 शिवाजी सागर, 2 आनंद सागर, 3 नाथसागर, 4 बालाजी सागर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर नाथसागर, नाथ म्हणजेच एकनाथ महाराज यांच्या नावावरून आपण त्यांना नाथसागर असं नाव दिलेलं आहे त्या जलाशयास. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, संत गोरोबा काका यांचे जन्मस्थळ कोणते? 1 तेर, 2 पैठण, 3 देहू, 4 आळंदी. विद्यार्थी मित्रो, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण, हे गाव संत गोरोबा काका यांचे जन्मस्थळ होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेस कोणत्या नावाने ओळखतात? 1 निलगिरी, 2 अरवली, 3 सातमाळा, 4 सेमिनार. विद्यार्थी मित्रो, सह्याद्री पर्वतास अरवली पर्वत या नावानेही ओळखतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? 1 जालना, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 जळगाव. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 जळगाव हा केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आपल्याला पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्रो, जालना बियांसाठी म्हणजेच जे आपले बी आपण कुठलेही बी पेरत असतो शेतामध्ये, त्या बियांसाठी प्रसिद्ध असणारा जालना जिल्हा, द्राक्षांसाठी प्रसिद्ध असणारा नाशिक, तर ऑरेंज म्हणजे संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारा नागपूर जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. करेक्ट उत्तर जळगाव हे होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची विधानसभा कोठे स्थित आहे? 1 मुंबई, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 धुळे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मुंबई करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मेरी कॉम हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे? 1 बुद्धिबळ, 2 कुस्ती, 3 धावणे, 4 मुष्टियुद्ध. विद्यार्थी मित्रो, बॉक्सिंग ज्याला आपण मुष्टियुद्ध असं म्हणतो मराठीमधून, तर
या खेळाशी मेरी कोम हे नाव परिचित आहे, निगडीत आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? 1 सिंह, 2 वाघ, 3 गेंडा, 4 चित्ता. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. तर बेंगॉल टायगर ज्याला आपण म्हणतो म्हणजेच पट्टेरी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान देश कोणता? 1 भूतान, 2 नेपाळ, 3 म्यानमार, 4 व्हॅटिकन सिटी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 1 38, 2 48, 3 63, 4 36. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 36 हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्र मागील प्रश्नावलीमध्ये आपण पाहिलं होतं की पालघर हा सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे, रिसेंटली तयार झालेला जिल्हा होय. तरी 36वा जिल्हा कोणता असा जर प्रश्न आला त्याचं उत्तर पालघर हे होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात पौष्टिक दूध कोणत्या प्राण्याचे असते? 1 शेळीचे, 2 गाईचे, 3 सांडणी, 4 म्हैस. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 शेळी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? 1 मंगळ, 2 चंद्र, 3 चंद्रयान, 4 अर्जुन. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 चंद्र हे करेक्ट उत्तर होय. तर चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तर विद्यार्थी मित्र चांद्रयान हे नैसर्गिक उपग्रह नाही, तर आपण तो कृत्रिम किंवा मानवनिर्मित उपग्रह होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आय डेअर हे पुस्तक कोणी लिहिले? 1 विना पाटील, 2 विना गावरकर, 3 किरण बेदी, 4 सायना नेहवाल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 किरण बेदी हे करेक्ट उत्तर होय. आय डेअर म्हणजेच मी हिंमत केली असा त्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रो. तर प्लॅनिंग टू विन हे पुस्तक सायना नेहवाल यांनी लिहिले, ही बाब आपण लक्षात ठेवावी. सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरात किती हाडे असतात? 1 200, 2 208, 3 206 आणि 4 270. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 206 करेक्ट उत्तर होय. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो म्हणजेच आजच्या प्रश्नावलीमधला 50वा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? 1 रेडियम, 2 पारा, 3 लिथियम, 4 ब्रोमिन. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 पारा ज्याला आपण काय म्हणत असतो तर मर्क्युरी असं म्हणतो, तर तो आपण तापमापीमध्ये वापरतो. का वापरतो तर विद्यार्थी मित्रो सर्वात अगोदर आपल्याला माहीत आहे तो काचेला चिटकत नाही, म्हणजे काचेला न चिटकणारा आहे. त्यानंतर करेक्ट तापमान दाखवतो, तापमानात कमी जास्त करत नाही. त्याची प्रवाहिता चांगली आहे, म्हणजे तो वाहणारा एक चांगला पदार्थ आहे. तर तो फास्ट म्हणजे व्यवस्थितपणे काय होतो तो वाहतो. तर या सर्व गोष्टीमुळे आपण काय करत असतो तापमापीमध्ये पारा हा घटक वापरतो, हा पदार्थ वापरतो, जो की एक धातू आहे, द्रव रूपातील धातू. विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आजची प्रश्नावली संपते. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रो आमच्या चॅनलला कनेक्ट राहा, परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास चालू ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.